पूजापाठामध्ये दगडाव्यतिरिक्त वेगवेगळ्या धातूंचे शिवलिंग ठेवलेले आपण बघत असतो. सर्व धातूंच्या शिवलिंग पूजेचे महत्त्व वेगवेगळे आहे. जसं की काही शिवलिंग संगमरवरी असतात, काही दगडी असतात. त्यापैकीच एक शिवलिंग म्हणजे पारद शिवलिंग. पारद शिवलिंग असं तुम्ही ऐकलं आहे का? घरामध्ये स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या धातूंचे शिवलिंग बाजारात सहजपणे मिळतात. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारद शिवलिंग म्हणजे नेमकं काय, पारद शिवलिंग कशापासून बनलेलं असतं, पारद शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व काय आहे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नमः शिवाय असं जरूर लिहा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्याही धातूचे छोटेसे शिवलिंग आपण घरात ठेवले पाहिजे. धातूंमध्ये पारद या शब्दाचा अर्थ असं होतो, पारद म्हणजेच पारा. पारा हा द्रव रूपातील धातू असतो आणि याचेही शिवलिंग बनवले जाते. तर पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात. पारद शिवलिंग जर आपण घरामध्ये ठेवलं तर त्यामुळे आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतात तर ते देखील दूर व्हायला मदत होते. तर आपण आज पाऱ्यापासून निर्मित म्हणजे पारद शिवलिंगाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. पारद शिवलिंग नेमकं कसं तयार होतं याबद्दल आपण थोडक्यात माहिती अगोदर जाणून घेऊया. पारद शिवलिंग तयार करणं हे खूप अवघड काम आहे, कारण त्यासाठी सर्वात पहिले पारा जो धातू आहे तो शुद्ध करावा लागतो. त्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारच्या औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्याचे बंधन केले जाते. म्हणजे ते जे मिश्रण आहे ते ठोस बनवले जाते, पक्के बनवले जाते आणि या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यानंतरच पारद शिवलिंग तयार होते. शिवपुराणानुसार पारद शिवलिंगाचा अर्थ असा आहे: लिंगकोटी सहस्रस्य यत्फल सम्यगर्चनात् तत्फल कोटिगुणित रसलिंगार्चनाद भवेत. ब्रह्महत्या सहस्राणि गौहत्याया शतानि च तक्षत्नदिलय यन्ति रसलिंगस्य दर्शनात् स्पर्शनात् प्राप्त्यत्य मुक्तिरितसत्य शिवोदितम. म्हणजेच लाखो कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ आपल्याला प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त फळ जर आपण पारद शिवलिंगाची पूजा केली तर त्याने प्राप्त होते. पारद शिवलिंगाच्या दर्शनाने देखील आपल्याला खूप चांगले फळ प्राप्त होते. पारद शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने देखील सर्व पापातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. तर आता घरामध्ये हे पारद शिवलिंग नक्की ठेवावा कुठं याबद्दल प्रश्न तुमच्या मनात तयार झालेला असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला सांगते. देवघरात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकार आपल्या हाताचा जो अंगठा असतो तर त्या अंगठ्यापेक्षा अधिक असू नये. म्हणजे देवघरात आपण जे शिवलिंग ठेवतो ते आपल्या अंगठ्यापेक्षा छोटे असावे, मोठे नसले पाहिजे. कारण शिवलिंग खूप संवेदनशील असते, यामुळे घरात अधिक मोठे शिवलिंग ठेवू नये. तसेच एकापेक्षा अधिक देखील शिवलिंग घरामध्ये ठेवणं टाळलं पाहिजे. शिवलिंग हे नेहमी आपल्या घरामध्ये देवघरात ठेवावे. आपलं जे काही ज्योतिषशास्त्र आहे तर त्या ज्योतिषशास्त्रामध्ये पारद शिवलिंगाचं विशेष महत्त्व देखील सांगितलं गेलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये देखील पारद शिवलिंगाचं वर्णन केलेलं आहे. पारद शिवलिंगाला रसराज असं देखील म्हटलं जातं, कारण पारा धातू शुद्ध करून वैदिक पद्धतीने या शिवलिंगाचे निर्माण केले जाते. पारद शिवलिंग हे भगवान महादेवांचं प्रत्यक्ष रूप देखील मानलं जातं. हिंदू धर्मामध्ये आपले देवांचे देव म्हणजेच महादेव यांना विशेष महत्त्व आहे आणि त्यांना देवांचं देव देखील मानलं जातं. ज्या व्यक्तीवर महादेवाची कृपा होते त्या व्यक्तीला जीवनात कशाचीही कमी भासत नाही, असा देखील अनेक साधकांचा अनुभव आहे. भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर विविध उपाय देखील करतात, जसं की महादेवांना दररोज अभिषेक करणं, दिवा लावणं, पूजा करणं यासारखे अनेक उपाय केले जातात. सोमवारचे व्रत केले जाते.
कारण महादेवाची पूजा केल्याने प्रत्येक कार्यात यश निश्चित असते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये पारद शिवलिंगाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. एकट्या पारद शिवलिंगाचं आपण जर दर्शन घेतलं, पूजा केली, तर त्याचं फळ हे कोट्यावधी शिवलिंगाच्या दर्शनाने इतकं असतं. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सकारात्मक फळ आपल्याला लाभते आणि धार्मिक मान्यतेनुसार पारद शिवलिंग हे भगवान शंकराचे वास्तविक रूप आहे. म्हणून या शिवलिंगाची विधिवत पूजा केल्याने अनेक प्रकारे आपल्याला फायदाच होतो. आपल्या घरात आपण जे पारद शिवलिंग ठेवतो तर ते सौभाग्य, शांती, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. दुकानं, कार्यालयं आणि कारखान्यांमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी पारद शिवलिंगाची पूजा हा एक निश्चित मार्ग आहे. त्यामुळे जिथे आपला कुठे व्यवसाय असेल, दुकान असेल, तर तिथे देखील आपण पारद शिवलिंग ठेवलं तरी चालेल. पारद शिवलिंग हे देवांचं देव महादेव यांचे प्रत्यक्ष रूप मानले जातं. त्यामुळे आपल्या घरात अवश्य पारद शिवलिंगाची प्रतिष्ठापना नक्की करा. घरातील देव्हाऱ्यात पार्वती, शिवांचे चित्र असेल तर त्यांच्यासमोर पारद शिवलिंगाची स्थापना आपण करू शकतो. पारद शिवलिंगाची स्थापना कशी करायची ते आता आपण जाणून घेऊया. पारद शिवलिंग स्थापन करण्यासाठी चांदीचे, तांब्याचे किंवा पितळाचे ताट घ्यायचं. त्या ताटावरती पांढऱ्या रंगाचा कपडा पसरवायचा आणि त्या कपड्यावरती शिवलिंग ठेवायचे. सर्वप्रथम पारद शिवलिंगाच्या उजव्या बाजूला दिवा लावा. बघा, कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आपण जर दीप प्रज्वलन केलं तर त्यामुळे आपल्या पूजेमध्ये जिवंतपणा येतो असं म्हणतात. म्हणूनच इथे देखील आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या शिवलिंगाचा गंगाजलाने अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम, उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मुक्षीयमामृतात या मंत्राचा जप आपण करत राहायचं. शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यासाठी लक्षात घ्यायचं, पूजा करताना तुमचं तोंड पूर्व उत्तर दिशेला असावे आणि दररोज सकाळी आपण नियमित या शिवलिंगाची पूजा देखील करायची आहे. त्यामुळेच आपल्याला पारद शिवलिंगाचा पूर्ण सकारात्मक लाभ होतो. आणि श्रावण सोमवारी किंवा शिवरात्रीच्या रात्री या पारद शिवलिंगाची आपण विशेष पूजा देखील करायची आहे. पारद शिवलिंगाच्या पूजनाने आपल्याला विशेष लाभ होतो. तर तो विशेष लाभ म्हणजे नेमकं कोणता लाभ त्याबद्दल आपण जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार महादेव हे पारद शिवलिंगात वास करतात. ज्या घरात पारद शिवलिंग असते त्या घरात तंत्रमंत्राचा किंवा इतर कोणत्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव राहत नाही. त्यासह विद्यार्थ्यांनी त्यांची मानसिक क्षमता वाढवण्यासाठी पारद शिवलिंगाची पूजा करावी. ओम नमः शिवायचा जप केल्याने ज्ञान, बुद्धी वाढते, तर महामृत्युंजय मंत्राने आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी लाभ होतो. घरात पारद शिवलिंगाची नियमित पूजा केल्याने समृद्धी येते. विवाहास पात्र असलेल्या तरुण तरुणींनी देखील पारद शिवलिंगासमोर बसून मंत्रोच्चारासह पारद शिवलिंगाची नियमित पूजा करावी. त्यामुळेच त्यांना चांगला जोडीदार नक्कीच मिळतो. त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते. व्यवसायाच्या ठिकाणी पारद शिवलिंगाची जर आपण स्थापना केली तर त्यामुळे व्यवसायात सतत प्रगतीच होत राहते. पारद शिवलिंगावर जर आपण रुद्राभिषेक केला तर त्यामुळे अनंत पुण्य प्राप्त होते. यासह घरात पारद शिवलिंगाची स्थापना करून महामृत्युंजय मंत्राचा जप आणि आरती केल्यामुळे घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मी देखील स्थिर राहते. घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील सदैव चांगले राहते. कुटुंबात आपुलकी राहते. तर अशा प्रकारे हे पारद शिवलिंग घरात ठेवल्याने आपल्याला लाभ होत राहतात. पारद शिवलिंगाची पूजा आणि दर्शनाने देखील आपल्याला खूप लाभ होतो. तर तुमच्या घरात पारद शिवलिंग आहे की नाही हे मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.